श्रावण सोमवारी हे विशेष उपाय आवर्जून करा. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी चंदनाच्या लेपाने 21 किंवा 108 बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहावे आणि त्याच मंत्राचा जप करत ते शिवलिंगाला अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. तसेच श्रावण सोमवारी कण्हेर फुलाचे प्रमुख उपाय संपत्ती व वाद निवारण करण्यासाठी. जमीन संपत्तीचा वाद किंवा कोर्टात अडकलेले प्रकरण सुरू असल्यास श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा रविवारी मंगळवारच्या दिवशी शिवालयात कण्हेरचे फूल वाहून विशेष पूजा केली जाते. तसेच मनोकामना पूर्तीसाठी उपाय. तर श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर पिवळे कण्हेरचे फूल, थोडे अखंड तांदूळ म्हणजे ते तुटलेले नसावे आणि दुर्वा अर्पण करून 1 लोटा शुद्ध जल वाहिल्यास सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. तसेच शिवलिंग पूजन. तर कण्हेरचे फूल देवाला अतिशय प्रिय आहे. श्रावण सोमवारला महादेवाच्या पिंडीवर पिवळे कण्हेर फूल वाहिल्यास संकटांमधून मुक्ती मिळते. तसेच श्रावण महिन्यात भगवान शिवांना कण्हेरचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. या लेखात महादेवाला पिवळे की लाल कोणते कण्हेर फूल अधिक प्रिय आहे हे सुद्धा सांगितलेले आहेत. तर भगवान शिवांना पिवळे कण्हेर फूल अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळेल. तर श्रावण महिना भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात भगवान शिवांची विशेष प्रार्थना केली जाते. तसेच रुद्राभिषेकही केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार योग्य रीतीने रुद्राभिषेक केल्याने समस्या दूर होण्यास, तसेच सुख समृद्धी वाढण्यास आणि जीवनातील अडचणी नाहीशा होण्यास मदत होतात. तसेच रुद्राभिषेकाच्या वेळी कण्हेरचे फूलही महादेवाला अनेक विशेष वस्तू अर्पण केल्या जातात. तसेच कण्हेरचे फूलही अर्पण केले जाते. महादेवाला कण्हेर फुले अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की भगवान शिवांची पूजा करण्यासाठी पिवळे की लाल कोणत्या रंगाचे कण्हेरचे फूल सर्वोत्तम मानले जाते. तर पिवळे कण्हेर फूल. महादेवाला पिवळे कण्हेर फूल अत्यंत प्रिय आहेत. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात पूजेदरम्यान भगवान शिवांना पिवळे कण्हेर फूल अर्पण केल्याने महादेवांचा प्रचंड आशीर्वाद मिळतो आणि भक्ताला ज्ञान बुद्धी प्राप्त होते. ह्याशिवाय भगवान विष्णूंना पिवळी कण्हेर फुले अर्पण करणेही देखील फलदायी मानले जाते. यामुळे विश्वाचे रक्षक असलेल्या भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. तसेच लाल कण्हेर फूल. तर हे फूल देवी दुर्गा आणि हनुमानाला हे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गा आणि हनुमानाला लाल कण्हेर फुले अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व समस्या दूर होतात आणि देवी दुर्गाचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. तर महादेवाला ह्या वस्तू अर्पण करा. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पवित्र श्रावण महिना विशेषतः शुभ मानला जातो. तर ह्या महिन्यात बेलपत्र, भांग आणि धोत्रा अर्पण करावा. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना या वस्तू अर्पण केल्याने जीवनात शुभ फळे प्राप्त होतात. तसेच शिवाय उसाच्या रसाने अभिषेक करणे अधिक शुभ मानले जाते. यामुळे कर्जमुक्ती मिळते आणि व्यवसायाच्या वाढीस चालना मिळते. पिवळे कण्हेर फूल भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. तर श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगाला पिवळ्या कण्हेरच्या फुलांनी सजवल्याने धनवृद्धी होते आणि दारिद्र्य नाहीसे होते. तसेच श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांना धतुराची फळे आणि फुले दोन्ही शिवपूजेदरम्यान अर्पण केली जातात. पांढरा धतुरा फुलांनी सजावट केल्याने संतती संबंधी समस्या दूर होतात आणि सुयोग्य अपत्याचा जन्म सुनिश्चित होतो. तसेच पांढरी किंवा फिकट जांभळी
जांभळी आकडा फुले भगवान शिवांना विशेष प्रिय आहे. भगवान शिवांना आकडा फुले अर्पण केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात, तसेच मानसिक शांती मिळते आणि दीर्घायुष्यही लाभते. जाईच्या मंद सुगंधामुळे भगवान शिवांना शांती मिळते. श्रावण महिन्यातील सोमवारी जाईच्या फुलांनी शिवांची पूजा केल्याने वाहनाची, धनाची आणि घरातील भौतिक सुखसोयींची विपुलता वाढते. तसेच निळे अपराजित फूल हे भगवान शिवांच्या नीलकंठ रूपाचे प्रतीक मानले जाते. हे अर्पण केल्याने शत्रूवर विजय मिळतो आणि नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात. तसेच श्रावण सोमवारी जलाभिषेक हा भगवान शिवांच्या पूजेतील सर्वात महत्त्वाचा विधी मानला जातो आणि त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. तर ह्या विधी दरम्यान शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक केला जातो. पाण्याव्यतिरिक्त पवित्र पाणी, गंगा नदीतील पाणी, दूध, तूप, दही, मध इत्यादींनी देखील अभिषेक केला जातो. श्रावण सोमवारी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात शिवमंदिरात दिवा लावा. यामुळे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. जर तुमच्या घरी शिवलिंगाची स्थापना असेल तर तुम्ही संध्याकाळी त्या शिवलिंगाजवळ दिवा लावू शकता. तसेच श्रावण सोमवारी शिवलिंगाला शिवमूठ अर्पण करा. ह्यामुळे प्रामुख्याने तसेच पहिल्या श्रावण सोमवारी शिवमूठ तांदूळ असते, तर तांदूळ धान्याचा समावेश असतो. शिवमूठ अर्पण केल्याने समस्या कमी होण्यास मदत होते. श्रावण सोमवारी शिवमंदिरात तांब्याच्या कलशात गंगाजल भरा आणि त्यात तांदूळ, पांढरी फुले आणि चंदन घाला आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करत शिवलिंगावर अर्पण करा. श्रावण सोमवारी उपवास करा आणि शक्य असल्यास तितका मंत्राचा जप करा. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे सर्वात फायदेशीर मानले जाते. शिव आणि देवी पार्वती यांची एकत्र पूजा. तर श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची एकत्र पूजा करावी. असे मानले जाते की असे केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. अविवाहित लोकांना लवकर विवाहाच्या संधी प्राप्त होतात आणि विवाहित लोकांचा ताण कमी होतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.